नमस्कार, मी निलेश साबळे. आपला आपुलकीचा प्रश्न हसत आहे ना, हसायलाच पाहिजे. मी घेऊन आलोय, चला होऊ दे व्हायरल. तुम्ही कोण आहे? मी निलेश साबळे. हो, डॉक्टर पण असाल मग. हा, मी श्रीनिवास. मी माझ्या निवासस्थानी जाऊ का? नाही नाही नाही, तुम्ही इकडे नाही तुम्ही बसा ना तिकडे. इकडे ये ना व. जाऊ दे ना. इकडे ना व. जाऊ दे ना. ओय, चिडी नको खेळू ना व. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रीनिवास साठी. काय त्याच्या भाषेत इतकी गंमत आहे ना, आणि एक निरागसता आहे. चला हवा येऊ दे नेहमी बघतो काय. हो, तरी तेवढं पाठांतर झालंय. माझं जेवढं पाठ नसतं तेवढं तुझं पाठ आहे राव. तर तुम्ही तर बघितलं की कार्यक्रमाचा अँकर बदली व्हायची वेळ आलेली आहे. श्रीनिवासनी सुरुवात केली, पण आता मला सुरुवात करावीच लागेल. एकदा मी पण विचारतो ना, विचारू दे ना व. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. तर आज नाळच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आणि एवढेच पाहुणे शुभेच्छा द्यायला आलेले नाही आहेत, तर आणखीन काही पाहुणे आहेत जे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे येणार आहेत. बघूयात मग आता ते कोण कोण आहेत. आणि त्यांनी एक वेगळा कार्यक्रमच घ्यायचा ठरवलेला आहे इथे, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे नाळराज झालं झी, अर्थात नाळ अंधूर संगच. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत झी स्टुडिओशी ज्यांची नाळ जोडलेलीच आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिनियर सोनाली कुलकर्णी. नमस्कार 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 नमस्कार. तुमचं सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. हो, कोण तुम्ही? मला नाही ओळखलं? नाही. मी मोठी सोनाली. हसायचं काम नाही, मी खरंच मोठी सोनाली आहे. आणि काय रे, माझ्या अँटीला गाणं कुठलं लावलंस तू? सोनाली, हे गाणं माझं नाहीये, ते छोट्या सोनालीचं आहे. बघ, तुम्ही ना पुढच्या वेळेपासून मेन्शन करत जा बरं मोठी सोनाली म्हणून. हे बघा, मला सांगितलं सोनाली कुलकर्णीचं गाणं लावा, मी लावलेलं आहे. हा, आता लिहून घे, मोठी सोनाली. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात. या कार्यक्रमामध्ये ओ किती गोड मुलगा आहे, खरंच खूप गोड बोलतो, खूप गोड. आई मला खेळायला जायचं, जाऊ दे ना व. मला सांगते, सगळी मुलं की नाही त्याच्यासारखंच बोलायला लागलेत आता. आई मला खेळायला जायचं, जाऊ दे ना व. मग त्याची आई त्यांना म्हणते जा. तेव्हा परत मुलं बोलतात, आई मला मोबाईल पाहिजे, घेऊन दे ना व. का म्हणजे काय, हल्ली सगळी मुलं मोबाईलवरच खेळ खेळतात. पण तुम्हाला खरं सांगा, खूप गोड मुलगा आहे, खूप गोड. तर असं मी सोनाली तुमचं स्वागत करते या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे नाळराज झालं झी, म्हणजेच नाळ आणि धूर संगच. आपण पुढच्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूयात. परेशा इथे बसलेला आहे, तर आपण सगळेजण ज्या व्यक्तीला मिस करतो त्याच व्यक्तीला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आर्चीसाठी. तुमची ट्रॉली इथेच राहिली. ट्रॉली म्हणजे मी ट्रॉली नाही, आर्ची 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 उर्फ रिंकू किंवा मरू. रिंकू राजगुरू. मी अर्चना पाटील. मला बसायला आवडतं, सोबत मुगडाळ. अभ्यासाला बसायला आवडतं, मुगडाळ खात खात असं म्हणजे. आणि चालवायला काय आवडतं? मला फेसबुक चालवायला आवडतं, व्हॉट्सअप चालवायला आवडतं,
10वीला तर मी 55 दिवसच बसली होती शाळेत. आणि बाकी दिवस बाकी सुपाऱ्या हे जनसंपर्क हा खूप आम्ही मजा केली. जनसंपर्क म्हणजे खूप आपली दहीहंडीचे जनसंपर्क असायचे, नंतर दांडिया गणपतीचे असे जनसंपर्क असायचे. सोमनाथ हा मला लय आवडतो. सोमनाथ अवघडे. हा तू ना तुझ्या मुलाचं नाव पेपर ठेव, पेपर. मग लोक म्हणतील पेपर अवघडे. काय गे अगं आल्याबरोबर काय त्याच्या बरोबर बोलतेस हा? अगं त्याने किती सुंदर काम केलं होतं झब्या म्हणून. हा तेच विचारते मला नागराज मंजुळेंना की जर हिंदीत केलं असतं तर काय झालं असतं नाव त्याचं? कोणाचं? फॅन्ड्रीचं झब्यावी मेट. हे काय आल्या आल्या त्याच्यावरच पंच मारतेस ग. हे बघ तू देविका दप्तरदारवर एक पंच मारून दाखव तेव्हा मानते तुला मी. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्रजीत सांग का? इंग्रजीतच सांग त्यांचं नाव. गॉडेस वाय स्कूल बॅक डोअर. गॉडेस वाय देविका स्कूल बॅक डोअर दप्तरदार. बरं झालं बाई, बरं झालं 9वीतच सैराट आला. 10वीत तर कन्फर्म नका. हे माझ्यावर काय बोलू नको असं म्हणतो ती. काय करशील काय ग तू? मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्रजीत सांग का? तुझ्या पुरणपोळ्या करपतील, तुझ्या करंजा फुटतील, तुझे लाडू फुटतील, दूध नासेल, सगळं नसेल. सांग या शिव्यांना उत्तर आहे? अच्छीत गच्ची. हे बघ आरचीला कच्ची समजू नको तू. मी लय स्ट्रॉंग आहे. चला तर मंडळी आता वेळ आली आहे पुढील पाहुण्यांना आमंत्रित करण्याची. काय आहे, ही पुढील पाहुणे संगीतकार जोडी आहे ज्यांनी नागराजनबरोबर एक इतिहास रचला आहे. आपण स्वागत करूयात अजय अतुल यांचं. काय माणसं आहेत रे. या या हा हा रमता रमता या दादा या हा हा पडशील. अरे थांबा दादा असं नीट या. हा अरे हळू वा वा वा. दादा आम्ही या 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 पुढे पुढे थांब थांब. हा ये ना ये वरती. ए तू मागून ये तू मागून ये. अरे मागून ये. येते हा. हळू या. पटकन या पटकन. हा वा. हे काय तुम्ही वरतून येणार होतात ना, खालून कसे आलात? आम्ही एंट्री नेहमी खालूनच घेतो इथून असे, कारण आम्ही डाऊन टू अर्थ आहोत एकदम. वरून आलं की प्रॉब्लेम होतो. ऑर्गनायझर म्हणतो की आधी गाणं गा मग पैसे तरच खाली आणणार. होत होता मला. अच्छा असं आहे.